समजूनच नाही राहिलं, काही समजून घ्यायच्या मनस्थितीतच नाही. घरचे सगळे असे आहे की आपलीच लावते, काहीच नाही ऐकत, थोडं पण नाही ऐकून राहिले. माझं एवढं हॉबीवर प्रेम आहे असं मी सांगते त्यांना, तरी नाही ऐकत माझं. काय करू आता, मला काही समजून नाही राहिलं. कसं कसं यांना समजून सांगू ना, काय कळेल माझ्या प्रेमाची किंमत. होय उगी मुगी कामाला लाग, इथं तिथं उभी नको राजू नेसती. तू गीता होय कामा को तिथे लोकर पोट्याच्या मागं लागली नेसती, विचारत राहते काही तिले जगात धुंदीच नाहीये. पुन्हा बाई आता हिच्या डोक्यातला किडा कसा काढा, कसं खूळ आहे तिचं मलाही समजून नाही राहिली. हिच्या बापाला सांगितलं तर बाप मागं लागन आपल्या. आता तू काही टेन्शन घेऊ नको, तिच्या काही मार्गी लागू नको, मी पाहतो जे आहे ते. हो बाई तू काही टेन्शन घेऊ नको, आता मी जेवढे दिवस आहे तेवढ्या दिवस तिले सुट्टीच आणतो म्हटलं, बरोबर वाटणीवर आणतो तिले. तू पाय बाई कोमल इकडे ये बरं. काय म्हणता बाई? नाही बाई मला भलं अस्वस्थ झाल्यासारखं वाटून, मला बरंच नाही वाटून राहिलं बाई. तू काही म्हण, मला तर वाटते का नीताच्या बाबाची तब्येत काही बरोबर नाही आहे, पण ते काही आपल्याला सांगून नाही राहिली. आता आपल्याला जाऊन पाहावं लागेल मला असं वाटते. आई त्याला बरं नाही लागलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं नसतं का, एवढ्या नाही आहे नीता ताई. व नाही सांगितलं असं तिनं, मला असं वाटून राहिलं. कारण कहून नाही तर ती आली नसती का, आधी काही 2-4 दिवस झाले येऊनच आलीच नाही ना. असं नाही त्या माहेरी राहिले असं काही नसते. काही म्हण बाई कोमल, मला काही बरं वाटून नाही राहिलं, आपण जाऊनच पाहू. तिच्या बाबाची तब्येत गिब्येत बरोबर नसली तर काय हे काय सांगते आपल्याला. आपण जाऊच भेटीले तरी जाऊ. तरी आपल्याला जास्त लागते ना भेटीले, चाललं जाऊ. तू फोन कर आपल्या श्यामले आणि आपण बोलावून घे आणि चाललं जाऊन केदारले म्हणतो चाल म्हणून. हो आई मी करतो फोन लगेच, थोडेसे माझे काम व्हायचे आहे, करून टाकतो मी. बरं आपण स्वयंपाक गिंपाक करून मग जाऊ ना. तू करून टाक, तोपर्यंत श्यामगिमली यायला वेळच लागते, केदारली यायला वेळ लागते, तोपर्यंत ते पुरे कामं होऊन जाते. करून घे, मी काही करू लागतो तुले. नाही तुम्ही काही जास्तीच काम घेऊन काही करू नका, तुम्हाला बरं पहिलेच नाही लागून राहिलं, अस्वस्थ वाटून राहिलं म्हणता ना तुम्ही, काही नको करू. काही दिवस झाले मला श्रीची आठवण आली आणि नेहाची आठवण आली. मला लय दिवसानं भेटते लेकरं. आपली नीताही गेली, 2-4 दिवस झाले, मला गमतच नाही लेकरं. नीता गेली का कुठं पुन्हा, लेकरं घरी असले का किती मस्त वाटते, घर असं जसं भरलं भरलं वाटते, कसं वाटून राहिलं. मलाही गमत नाही, पण आता असं आहे ते नका जाऊ नये का बा, म्हणून काही आपण म्हणायचं नाही तर गमत नाही. पण लेकरं नसले म्हणजे, नीता ताई नसले म्हणजे कसं करू, माझ्या घरचे मला सगळेजण नसनच करत आहे. कसं सांगू यांना माझं अभिवर इतकं प्रेम आहे. कसं माझ्या घरचे तर कशाच समजून घेत नाही. माझे बाबा तर मला कसं करून मला आता समजून. आता ताईनं आईलाही सांगितलं, आई आता एकदम नसनच करून राहिली. आता बाबाला सांगितलं तर तो घरातच स्फोटच झाल्यासारखं होईना. आता काय करू मला विचारच पडला. त्या ताई किती आहे, तिला माहीत झाल्याबरोबर तिनं सांगूनही दिलं. एक ती बहीण असते तर समजून घेतलं असतं, काही म्हटलं नसतं. पण नीता ताई तर मागच लागते कशी आहे, तर तिला तर काही जसं समजतच नाही, अशीच करते ती. असं करायला नाही पाहिजे होतं ना तिनं. आता काय करू, कोणाशी बोलू, कोणी मला समजूनही घेणारं नाही आहे. कसं करू, तर माझं लग्न करून टाकते. आता मी काय करू, मला तर आता माझा मोबाईलही घेऊन टाकला. मी आता अभिसोबत कसं बोलू, आणि मला अभिसोबत बोलायचंच आहे या विषयावर. आता मी काय करू. आता माझ्या डोक्यात एक कल्पना आली. मी आता जाते माझ्या मैत्रिणीकडे जाते, घरच्यांना आता मैत्रिणीकडे जाते म्हणून सांगते, आणि त्याच्याशी फोनवर बोलते. मग मी बोलून घेते चल तो अभिला म्हणते का आपण चाललं जाऊ म्हणून पडून. त्याची परिस्थिती नाही मला एवढी वागवायची, आणि त्याला जॉबही लागायचा आहे. तोही काय करून मलाही समजून नाही. खूपच असं म्हणजे धर्मसंकटातच पडल्यासारखं झालं. आई मला जरासं काम आहे, माझ्या मैत्रिणीकडे जाते ना ग आई, तिनं मला बोलावलं. काही नाही जा लागत, काय काम आहे तिच्याशी तुले. आता मला तू कोणाच्या घरी जाऊही नाही देशील का आई. एवढी मला तू चुकी, मला एवढी सजा देशील का. ठेवलंच काय, विश्वास ठेवाजोगत एवढा विश्वास ठेवला आम्ही, अंधळा करून विश्वास ठेवला म्हटलं त्यावर, पण त्या आमचा विश्वासघात केलाच ना शेवटी. आणि आता कसं मी त्यावर विश्वास ठेवू सांग बरं बाई. तू आता मग मैत्रिणीच्या घरी नाही जाऊ काय, सांग बरं तू. असे नको करून आई. मी काय आता कुठं जाणार आहे काय, काही पण तू अशी मागं लागत. जाऊ दे ना आई. जाय आणि अर्धा 1 तासात लवकर वापस ये, आणि काय काम आहे तर तू आलं, आणि जाय लवकर आणि वापस चालली येजो, नाही बसशील दिवसभर. नाही आई, 15-20 मिनिटातच येतो मी, बाद येतो. गमून नाही राहिलं, जातो म्हटलं तिच्या घरी जराशी भेटली सुटका. बापा देवा, कसं तरी आता माझ्या अभिसोबत बोलणं होऊन जाते. तर मला घरात कोंडूच ठेवते आता. गीता कुठे चालली ग, कशाचं टेन्शन घेऊन राहिली, एवढी का बरं नाराज आहे तू. काय सांगू इमली,
तुला मी कसं सांगू, पण मला तू समजून घेशील का गं? एवढं एवढं फक्त समजून घे ना गं. मी कोणाला सांगूही शकत नाही, माझी घुसमट होऊन राहिली सगळी आणि मला कोणी समजून घेणार आहे नाही. पण तुला मी सांगितलं तर तू माझा विश्वास तोडशील नाही ना, कोणाला सांगशील नाही ना गं? आजपर्यंत तुझ्या गोष्टी कुणाला सांगितल्या का? हां सांग, तू सांग तर खरे. तू तुझं तुझं दुःख मला सांग, मी तुझं सगळं म्हणजे त्याच्यावर प्रॉब्लेमवर सोल्युशन देतो. शपथ घे, मग कोणाला सांगशील नाही म्हणून. हो ग, तुझी शपथ सांग गं. माझं आणि अभिचं जरासं सुरू नव्हतं का, तर ते माझ्या ताईला माहीत झालं. आता माझ्या घरचे माझ्या सगळे मागं लागले, मला बाहेरही निघू देत नाही, काहीच नाही. माझा मोबाईलसुद्धा घेऊन घेतला. आता मी तुझ्यासोबत भेटायलाच तर म्हटलं कशी तरी आली, म्हटलं मला मला का नाही तुझ्या मोबाईलवरून अभिसोबत बोलू देशील का गं? हो, माझ्या मोबाईलवरून कशी बोलू देईन मी? त्याचं जर मला कॉल आला तर माझ्या घरचे काय म्हणून मला? मी मी कशी तुला मोबाईल देऊ सांग बरं? आपली जरी मैत्री आहे, पण त्याचा कॉल डबल जर आला तर मी काय करू सांग बरं? तू मलाच नुसता कॉल करशील, माझ्या घरचे म्हणून मलाच मागं लागन माझ्या. याचं टेन्शन नको घेऊ, मी त्याला सांगते का डबल कॉल करू नको म्हणून. मी जेव्हा कॉल करेन तेव्हाच फक्त कॉल करजो म्हणून. का ना असं सांगशील ना त्याला तू, तर देतो मी. आणि पण म्हटलं आणि त्यानं डबल कॉल नाही केला पाहिजे, माझ्यावर कोणती रिस्क आली नाही पाहिजे आणि तुझ्या घरच्यांना काही म्हटलं नाही पाहिजे. एवढं तू लक्षात ठेव. हां, कोणी सांगत नाही गेलं पाहिजे. गं तू टेन्शन नको घेऊ. लवकर तुझा मोबाईल, मला लवकर अभिसोबत बोलायचं आहे. 2-3 दिवस झाले मी अभिसोबत कशीच बोलली नाही, मला कसंच करमत नाही आहे. काय म्हणून मी देऊन राहिले, दुसरी मुलगी असतील मी कोणाला मोबाईल देत नाही म्हटलं अशा कामासाठी. काय मी तुझा विचार करेन, पण एखादी गोष्ट माझ्या अंगावर आली तर मी काय करा, मलाही हे समजत नाही. तुझ्या मैत्रीसाठी एवढं काम करून राहिली मी आता. हॅलो बी, माझ्या घरच्यांना माझा मोबाईल घेऊन घेतलं. मी तुझ्यासोबत त्या दिवशी बोलताना दिसले नाही का? त्या दिवशीपासून माझ्या घरचे मला सगळेजण रागवत आहे आणि सगळेजण म्हणतात तुझं लग्न करून टाकतो म्हणून. आता बाबांनाही माहीत होईल. कसं करू रे मी आता? हॅलो गीता, मग तू काही टेन्शन नको घेऊ. आपण काही ना काही मार्ग काढू याच्यावरून. तू काही टेन्शन नको. पण तू कोणाच्या मोबाईलवरून बोलत आहे मग आता? जी मैत्रीण आहे इमली, तिच्या मोबाईलवरून बोलत आहे म्हटलं मी. माझा मोबाईल पण घेऊन घेतला त्यांनी. शेवटी मला मार्ग शोधावा लागला. मग मी इमलीपाशी आली आणि तिला म्हटलं मला कॉल करू दे. तिनं बिचारीनं करू दिला मैत्री खातीर. आता कसं करू? माझ्या घरच्यात माझं लग्न करून टाकणार रे अभि. मी आता तुझ्याशिवाय राहू कशी? मी तर तुझ्याशिवाय राहू नाही शकत. 3 दिवस मला कसंच गमलं नाही. तू माझ्यासोबत लग्न करायला तयार आहे का? लवकर सांग, नाहीतर तुझ्यासोबत माझं नातं राहू नाही शकत. तू जर माझ्याशी लग्न करत नसशील तर. एकदम कसं तू लग्नाची गोष्ट म्हणून राहिली का? पण मी काही ना काही मार्ग शोधतो ना. एकदम मी कसं काय करू शकतो? मी जॉबवर नाही, काही नाही. तुझ्यासोबत लग्न कसं करू? मलाही समजून नाही राहिलं. एकदम मला याचा विचारच पडला. पण तुला जॉब नाही, पण तरी पण तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल मग आपल्याला पडून जाण्याचाच एक निर्णय राहिला शेवटचा. सांग लवकर, नाही तर माझं लग्न करून देते माझ्या घरचे. थांब, मी पाहतो काही ना काही. तुझ्या बाबासोबत बोलतो, मी तुझ्या आईसोबत बोलतो. तुझ्यासोबत काहीच बोलून फायदा नाही, ते काहीच ऐकण्याची तयारीत नाही आहे. मला आता मग 2 दिवसांना कॉल कर. मी सगळी इंतजाम लावून पाहतो. जमलं तो पाहतो. मी तुझं फक्त मला 2 दिवसांना कॉल करतो. बी इमलीला तू कॉल करू नको. मी जेव्हा कॉल करेन फक्त तेव्हाच उचलजो. हो, ठेव मग आता. आणि जा, तुझ्या घरची वाट पहिला देख, मग तुझ्यावर डाऊट येईन त्यांना. मिस यू अभि. काहीतरी मार्ग शोध लवकर, आपल्याला इकडून निघायचं आहे.